तर पब्लिक आज आपलं मशीन या जागेवरून त्या जागेवर जाणार होतं. तर नमस्कार पब्लिक, मी तुमच्या सर्वांचा लाडका ब्लॉगर संत्या. स्वागत आहे आपलं आमच्या कधीतरी येणाऱ्या ब्लॉगमध्ये. मग काय, आपण मशीन काढली आणि गेलो दुसऱ्या फडाकर, पण तिथं फड असा होता बागायतदाराच्या शेजाऱ्याचे फटके खायासारखा. त्याच्यामुळं आम्ही तिथला फड सोडला आणि वापस आला. जसं वापस आलो आम्ही गेलो फड बघाय, तिथं होतं गिन्नी गवत. ते गिन्नी गवत बघून ऑपरेटर बघा काय म्हणतोय. मालकानं 50,000 घेतले ते काढायला. हे बघा, फड बघायला आम्ही असे एका एका गाडीवर चौघ जात आहोत. तिथनं डायरेक्ट नंतर मशीन घेऊन गेलो आपण फडापड. मशीनची पूजा ते केली, लगेच तुमच्या भावाला आले बघा 500 रुपये. दक्षिणा उचलीला आणि केला फड फोडायला चालू. हे आपण बसलो होतो इनफिल्टरवर फड फोडायला, तेवढ्यात अडकली येलं. गोल्याला म्हणलं पटापट येलं का. तिथनं डायरेक्ट दुपार ओकेमध्ये असं तोंड सुजूस्त झोप घेऊन मशांचं आणि इनफिल्टरचं डिझेल संपलं होतं. डिझेल भरून रविबाईन मी असं टायल्याखाली झोपला. तिथनं डायरेक्ट नंतर दुसरा फड फोडला. आज होती तुमच्या भावाची नाईटला इनफिल्टरवर ड्युटी. मग काय बसलो इनफिल्टर की बघा कसा या गार 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 फिरविला. हे अशी शिकलावं लागते, क्वालिटी आणि क्वांटिटी एकच नंबर दाखवावं लागते. नंतर आम्ही गेलो जेवण कराय रात्री. तर काय ढाब्यावर जेवण आलं, त्या रोट्याचं नेमकं काय झालं तेच कळाय मार्ग नव्हतं. सौरभ भाईचं जेवण झालं, त्याच्यामुळे सौरभ भाईला म्हणलं ओके मध्ये अशा आता रोट्या गरम करून द्या आम्हाला, एकदम अशा कडक झाल्या पाहिजेत.